सक्ती गुजरातमध्ये नाही, मग राज्यावर का लादता असा सवाल खासदार संजय राऊतांनी सरकारला विचारलाय। केंद्र स्तरावरून मराठीपण नष्ट करण्यासाठी हे कारस्थान रचलं गेलंय असा सुद्धा आरोप त्यांनी केलाय। मराठी शाळा बंद पाडल्या जात आहेत असंही राऊत म्हणाले। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून संजय राऊतांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केलाय। गुजरातमध्ये हिंदी सक्ती नाहीये, मग महाराष्ट्रावर का लादली जाते असा सवाल त्यांनी सरकारला केलेला आहे। तसंच राज्यातल्या मराठी शाळा बंद पाडण्याचा हा डाव असल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलाय। महाराष्ट्रावरती हिंदीची सक्ती हा एक महाराष्ट्रावरचं मराठीपण नष्ट करण्याचा डाव। हिंदीची सक्ती गुजरातला नाहीये, किंबहुना अनेक भाषणांतून प्रधानमंत्री मोदी यांनी समोरच्या जनतेला विचारल्या, गुजराती जनतेला, की तुम्ही हिंदीची सक्ती सहन करणार आहात का? हे मोदींचे वक्तव्य आहेत जाहीर सभात। देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रावर का लादतायत? त्यांनी मराठी शाळा या अधिक अभिजात कशा होतील यासाठी कार्य केलं पाहिजे। मुंबई सारख्या शहरामध्ये, महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मराठी शाळा बंद आहे, हे अतिक्रमण आहे। त्याच्यामध्ये आता हिंदीची सक्ती अनिवार्य, तिसरी भाषा, ही तिसरी, चौथी, पाचवी भाषा आम्हाला गरज नाही। मी सगळ्या मराठी माणसांना आमचं आव्हान आहे, तुम्ही जर मराठी असाल तर रस्त्यावर उतरा,